नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. बालविकासातील प्रोक्सिमोडिस्टल प्रिन्सिपल म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. विकास डोक्यापासून पायाकडे होतो. बी. विकास पायापासून डोक्याकडे होतो. सी. विकास शरीराच्या मध्यभागातून बाहेरील भागाकडे होतो. डी. विकास बाहेरील भागातून आत होतो. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. विकास शरीराच्या मध्यभागातून बाहेरील भागाकडे होतो. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. 0 ते 6 वर्षाचा कालावधी बालविकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. कारण ऑप्शन आहे ए. शारीरिक वाढ पूर्ण होते. बी. मेंदूचा वेगवान विकास होतो. सी. सामाजिक नियम शिकवले जातात. डी. शाळा सुरू होते. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. मेंदूचा वेगवान विकास होतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता घटक बालकाच्या भाषिक विकासास अडथळा ठरू शकतो? तर ऑप्शन आहे ए. संवादाचा अभाव. बी. खेळ. सी. गोष्टी सांगणे. डी. गाणी. आणि उत्तर आहे ऑप्शन ए. संवादाचा अभाव. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. ICDS योजनेत अंगणवाडी केंद्राचा मुख्य लाभार्थी गट कोणता आहे? तर ऑप्शन आहे ए. 6 ते 14 वर्षे मुले. बी. केवळ गर्भवती महिला. सी. 0 ते 6 वर्षे बालके व माता. डी. किशोरवयीन मुली. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. 0 ते 6 वर्षे बालके व माता. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. बालक मी आणि इतर यातील फरक ओळखायला कधी सुरुवात करते? ऑप्शन आहे ए. जन्मताच. बी. 6 महिने. सी. 1 ते 2 वर्षे. डी. 6 ते 7 वर्षे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. 1 ते 2 वर्षे. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती कृती बौद्धिक विकासाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. चालणे. बी. भावना व्यक्त करणे. सी. समस्या सोडवणे. डी. मित्र बनवणे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. समस्या सोडवणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. बालविकासात लर्निंग बाय इमिटेशन म्हणजे काय? तर ऑप्शन आहे ए. विचार करून शिकणे. बी. पाठांतर. सी. इतरांचे अनुकरण करून शिकणे. डी. अनुभवातून शिकणे. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. इतरांचे अनुकरण करून शिकणे. बालविकासात लर्निंग बाय इमिटेशन म्हणजे इतरांचे अनुकरण करून शिकणे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. ग्रोथ मॉनिटरिंगचा उपयोग सर्वाधिक कशासाठी होतो? तर ऑप्शन आहे ए. उपस्थिती तपासणे. बी. कुपोषणाची लवकर ओळख. सी. वय नोंदणी. डी. शाळेत प्रवेश. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. कुपोषणाची लवकर ओळख. ग्रोथ मॉनिटरिंगचा उपयोग सर्वाधिक कुपोषणाची ओळख करण्यासाठी होतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. ICDS अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा थेट दिली जात नाही? तर ऑप्शन आहे ए. पूरक पोषण. बी. आरोग्य तपासणी. सी. लसीकरण. डी. प्रीस्कूल शिक्षण. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. लसीकरण. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी बालविकासाचे कोणते तत्व
विकास सतत पण असमान गतीने होतो हे दर्शवते? तर ऑप्शन आहे ए. सातत्याचे तत्त्व, बी. वैयक्तिक फरकाचे तत्त्व, सी. सर्वसाधारणते विशिष्ट तत्त्व, डी. परस्पर संबंधाचे तत्त्व. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. वैयक्तिक फरकाचे तत्त्व. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. बालक आधी वस्तू ओळखते व नंतर त्यांना नावे देते हे कोणत्या विकासाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. सामाजिक विकास, बी. भावनिक विकास, सी. संज्ञानात्मक विकास, डी. शारीरिक विकास. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. संज्ञानात्मक विकास. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती कृती 2 ते 3 वर्षाच्या बालकांसाठी विकासदृष्ट्या अयोग्य आहे? तर ऑप्शन आहे ए. चित्रांकडे बोट दाखवणे, बी. साधी गाणी म्हणणे, सी. औपचारिक लेखन सराव, डी. ब्लॉक्सने खेळणे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. औपचारिक लेखन सराव. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ICDS अंतर्गत नॉन फॉर्मल प्री स्कूल एज्युकेशन याचा मुख्य उद्देश कोणता? तर ऑप्शन आहे ए. बालकांना परीक्षा देण्यास तयार करणे, बी. खेळातून सर्वांगीण विकास साधणे, सी. शिस्त लावणे, डी. प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करणे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. खेळातून सर्वांगीण विकास साधणे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. बालविकासाच्या दृष्टीने खालीलपैकी कोणता घटक थेट परिणाम करतो? तर ऑप्शन आहे ए. हवामान, बी. आनुवंशिकता, सी. सामाजिक रूढी, डी. आर्थिक धोरण. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. आनुवंशिकता. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. कोहलबर्गच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार बालक शिक्षा टाळण्यासाठी योग्य वर्तन करते हे कोणते स्तर आहे? खाली ऑप्शन आहेत ए. सामाजिक करार स्तर, बी. पारंपरिक स्तर, सी. पूर्व पारंपरिक स्तर, डी. उत्तर पारंपरिक स्तर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. पूर्व पारंपरिक स्तर. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. बालक चुकांमधून शिकते ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या शिक्षण तत्वाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. बळकटीकरण, बी. अनुभवाधारित शिक्षण, सी. अनुकरण, डी. पाठांतर. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. अनुभवाधारित शिक्षण. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. अंगणवाडी केंद्रात कुपोषण ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वाधिक वापरली जाते? ऑप्शन आहे ए. उंची मोजणे, बी. वजन वयाशी तुलना, सी. तापमान तपासणी, डी. रक्त तपासणी. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. वजन वयाशी तुलना. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. बालकाचा भावनांवर ताबा हा विकास कोणत्या टप्प्यावर अधिक दिसतो? ऑप्शन आहे ए. शैशव अवस्था, बी. बाल्यावस्था, सी. किशोरावस्था, डी. वृद्धावस्था. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. बाल्यावस्था. बालकाचा भावनांवर ताबा हा विकास बाल्यावस्थेमध्ये अधिक दिसतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता घटक ICDSच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट नाही? तर ऑप्शन आहे ए. बालमृत्यू दर कमी करणे, बी. कुपोषण कमी करणे, सी. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे, डी. माता बाल आरोग्य सुधारणे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. बालक स्वतःला इतरांशी तुलना करून स्वतःची प्रतिमा तयार करते हा कोणता विकास आहे?
तर ऑप्शन आहे ए बौद्धिक, बी सामाजिक, सी भावनिक, डी भाषिक. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी भावनिक. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. पियाजेच्या मते 2 ते 7 वर्षाचे बालक कोणत्या टप्प्यात असते? ऑप्शन आहे ए संवेदनचालक टप्पा, बी पूर्वसंकल्पनात्मक टप्पा, सी ठोस सक्रियात्मक टप्पा, डी औपचारिक संक्रियात्मक टप्पा. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी पूर्वसंकल्पनात्मक टप्पा. पियाजेच्या मते 2 ते 7 वर्षाचे बालक पूर्वसंकल्पनात्मक टप्प्यात असते. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.